अंधारातून उगवली प्रकाशाची पहाट झाली, जुलमाच्या बेड्या तोडून शिक्षणाची वाट झाली. वह्यापाटी हातात घेऊन ती चालली निर्धाराने, भेदभावाची भिंत मोडली, ज्ञान दिलं संसाराने. तिनं दाखवलं जगाला स्त्रीही करू शकते नेतृत्व, शिक्षणाच्या शक्तीने पेटलं नव्या भारताचं दीपत्व. ना पद ना सत्ता ना धनाची ओढ, फक्त समानतेचा संदेश तिच्या ओठावर ओघ. ती होती क्रांतीची मूर्ती, ती होती ज्ञानज्योती, सावित्रीबाई फुले आमच्या मनातील देवी, प्रेरणेची मूर्ती. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत एका पवित्र प्रेरणादायी ठिकाणी. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावात. हीच ती भूमी जिथे जन्म झाला होता भारतीय समाज परिवर्तनाची पहाट घडवणाऱ्या क्रांतिज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा. हे आहे सावित्रीबाईंचं जन्मघर, नेवसे पाटलांचा वाडा. 3 जानेवारी 1831 साली याच वाड्यात सावित्रीबाईंचा जन्म झाला. वडिलांचं नाव होतं खंडोजी नेवसे पाटील आणि आईचं नाव लक्ष्मीबाई. या साध्या ग्रामीण वाड्यातूनच उगम झाला एका मोठ्या क्रांतीचा. या वाड्याचा जीर्णोद्धार करून आता त्याला स्मारकाचं रूप देण्यात आलं आहे. भिंतीवर सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचं चित्रण केलं गेलं आहे. इथे त्यांच्या जीवनावर आधारित माहिती फलक, छायाचित्र आणि लेखन दिसतं. या वाड्यात या ठिकाणी भूमिगत पेव आहे. भूमिगत भागाचा आतील आकार पूर्ण गोलाकार रांजणाच्या आकारासारखा आहे. हा आकार कडक मुरुमाच्या जमिनीत खोदलेला आहे. वरचे तोंड मात्र मातीमध्ये विटांनी बांधलेले आहे. यामध्ये सुमारे 25 पोती धान्य साठविले जात असे. या पेवाची खोली 2 मीटर तर सर्वाधिक रुंदी 1.90 मीटर आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो इनामगावच्या इतिहासपूर्व स्थळी बाभळीच्या फांद्यांचा वापर करून बांधलेले गट्टे आढळतात. आजही नायगावमध्ये सावित्रीबाईंच्या स्मृती जपल्या गेल्या आहेत. येथील स्मारक, विद्यालय आणि त्यांच्या नावावर असलेले उपक्रम आपल्याला त्या महान कार्याची आठवण करून देतात. या ठिकाणी आपण स्वयंपाकघरातील पितळाची भांडी, शिके, समई असे विविध वस्तू आपण या ठिकाणी पाहू शकतो. या गावातच सावित्रीबाईंचं बालपण गेलं. त्याच काळात समाजात मुलींचं शिक्षण हे अकल्पनीय मानलं जायचं. पण सावित्रीबाईंच्या आयुष्यात लवकरच एक नवा अध्याय सुरू झाला. त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. या दाम्पत्याने समाजात शिक्षण आणि समानतेचा दीप प्रज्वलित केला. मित्रांनो, भिंतीवर आपण काही फलक बघू शकतो. या ठिकाणी आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मघराचे जे जतनपूर्व अवशेष आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकतो. याच वाड्याच्या बाजूला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी तयार केलेली आहे. या ठिकाणी आपण सावित्रीबाईंचा जीवनप्रवास बघू शकतो. या समोरच्या शिल्पामध्ये आपण बघू शकतो की या गावातच सावित्रीबाईंचं बालपण गेलं. त्याच काळात समाजात मुलींचं शिक्षण हे अकल्पनीय मानलं जायचं. पण सावित्रीबाईंच्या आयुष्यात लवकरच एक नवा अध्याय सुरू झाला. त्यांचा विवाह
झाला ज्योतिराव फुले यांच्याशी आणि या दाम्पत्याने समाजात शिक्षण आणि समानतेचा दीप प्रज्वलित केला. वयाच्या 13व्या वर्षी ज्योतिरावांचा विवाह 9 वर्षाच्या सावित्रीबाईंशी 1840मध्ये नायगाव येथे झाला. महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना स्वतःच्या घरात अक्षर ओळख करून दिली. ते स्वतः सावित्रीबाईंना शिकवित असत. सावित्रीबाई फुले पहिल्या भारतीय शिक्षिका बनल्यानंतर शाळेत शिकवायला जात असताना अज्ञानी लोक आणि समाजकंटक त्यांना त्रास देत असत. त्यांच्या अंगावर चिखल घाण टाकीत असत. या समोरच्या शिल्पामध्ये आपण बघू शकतो की 1848 साली ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. या शाळेत शिकवताना आद्य शिक्षिका शिक्षणतज्ज्ञ सावित्रीबाई फुले. भारतातील मुलींसाठी व बहुजन मुलांसाठी पहिली शाळा सुरू केल्यानंतर प्रौढ स्त्रियांना शिकवण्यासाठी सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरात रात्रीचा प्रौढ साक्षरता वर्ग चालू केला. उच्चवर्गीय समाजातील स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची परवानगी नव्हती. त्या फसवणुकीमुळे गरोदर राहिल्यास नवजात बालकांची हत्या करीत किंवा आत्महत्या करीत. त्यांना बाळंतपणाची व बालसंगोपनाची व्यवस्था सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरात उपलब्ध करून दिली. सार्वजनिक पाणवठ्यावर अस्पृश्यांना पाणी भरू दिले जात नसे. त्यांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी सावित्रीबाई ज्योतिरावांनी स्वतःच्या वाड्यातील विहीर खुली केली. 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिरावांचे निधन झाले. सावित्रीबाईंनी अंत्ययात्रेत स्वतः टिटवे धरले. पार्थिवाला अग्नी दिला. भारतीय इतिहासात एका स्त्रीने चितेला अग्नी देण्याची ही घटना क्रांतिकारकच मानली पाहिजे. 1897 साली प्लेगने पुण्यात हाहाकार माजवला होता. हजारो लोक साथीने मरत होते. सावित्रीबाईंनी डॉक्टर यशवंतला हडपसरला दवाखाना सुरू करायला लावला. नायगाव ही केवळ एक वाडी नाही, ती आहे एका स्त्रीच्या स्वप्नांची जन्मभूमी, जिने लाखो भारतीय स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. आज आपण या भूमीला नमन करतो, सावित्रीबाई फुले यांच्या नायगावला, जिथून ज्ञानक्रांतीची पहाट फुलली.